एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान, एक तीर एक कमान. सारे आदिवासी एक समान. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा, विजय असो, क्रांतिकारक राया ठाकरेंचा, विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की, जय. भगवान बिरसा मुंडांचा, विजय असो, जागतिक आदिवासी दिनाचा, विजय असो. 9 ऑगस्ट चलो अकोले, चलो अकोले, चलो अकोले, 9 ऑगस्ट चलो अकोले. चलो अकोले, चलो अकोले. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त संपूर्ण जगामध्ये, भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये, विशेष करून जे आदिवासी बहुल जिल्हे आहेत, तालुके आहेत, त्या सर्व तालुक्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त महाराष्ट्रातला सर्व आदिवासी बांधव आपला सण उत्सव म्हणून खरं तर हा दिवस अत्यंत मोठ्या दिमाखामध्ये, मोठ्या उत्साहामध्ये राज्यभर या ठिकाणी साजरा करत असो. या दिवशी आमचा आदिवासी बांधव एकत्र येऊन आमच्या समाजाची रूढी परंपरा, चालीरीती जोपासण्याचा आणि टिकवण्याचं काम खरं तर आमचा आदिवासी बांधव ह्या निमित्तानं करत असो. आणि म्हणून या महाराष्ट्राचा सर्वात मोठा उत्सव, सर्वात मोठा सण म्हणून या आदिवासी दिनाकडे या निमित्तानं लोक पाहतात. आणि म्हणून राज्यभर या दिवशी आमचा आदिवासी बांधव, आमच्या आदिवासी समाजाचा आराध्य दैवत सह्याद्रीचा ढाण्यावाघ, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, क्रांतिकारक राया ठाकर, बिरसा मुंडा, एकलव्य अशा अनेक क्रांतिकारकांचा जयघोष खरं तर या दिवशी राज्यभर करत असतो. आणि म्हणून आम्ही सर्वजण खूप नशीबवान आहात की आम्ही सर्वांनी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, आद्य क्रांतिकारक राया ठाकर यांच्या जन्मभूमीमध्ये आम्ही सर्वांनी जन्म घेतलेला आम्ही सर्व आदिवासी बांधव आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जे कार्यक्रम होतात त्याचा परिपाक म्हणून खरं तर ह्या तालुक्यामध्ये या क्रांतिकारकांची जन्मभूमी म्हणून ह्या तालुक्याची ओळख आहे. आणि म्हणून राज्यामध्ये जे कार्यक्रम होतात त्याचं एक विशेष महत्त्व खरं तर स्थान या आपल्या अकोले तालुक्यामध्ये होत असतं. आणि म्हणून प्रचंड देखणा सोहळा जागतिक आदिवासी दिनाचा या तालुक्यामध्ये या ठिकाणी संपन्न होत असतो. आणि म्हणून मागच्या वर्षी देखील सुद्धा या राज्याचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री, आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या जागतिक आदिवासी दिनाचा ना भूतो ना भविष्य एक भव्य दिव्य अशा प्रकारचा कार्यक्रम या अकोले शहरामध्ये या ठिकाणी संपन्न झाला होता. आणि म्हणून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सुद्धा या कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. या कार्यक्रमाची प्राथमिक बैठक, त्या कार्यक्रमाचं स्वरूप, या कार्यक्रमाचं नियोजन कसं असावं याची साधक बाधक चर्चा करण्यासाठी आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते, आदिवासी कृती समितीचे सगळे प्रमुख नेते, आदिवासी ठाकर समाज संघटनेचे सगळे प्रमुख पदाधिकारी, आपल्या क्रांतिकारक राया ठाकर फाउंडेशनचे सर्व प्रमुख पदाधिकारी, आपल्या के ग्रुपचे सगळे प्रमुख पदाधिकारी, अशा अनेक संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक खरं तर या ठिकाणी संपन्न झाली. आमच्या सर्वांचे नेते, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, शिर्डी साईबाबा संस्थानचे विश्वास आदरणीय डॉक्टर जालिंदरजी बोरसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या सूचनेनुसार खरं तर आजची बैठक, प्राथमिक बैठक या सर्व आदिवासी बांधवांची, सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आणि म्हणून यावर्षी देखील सुद्धा या जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब येणार आहे. त्याच्या तयारीनं तो कार्यक्रम व्हावा यासाठी सगळी साधक बाधक चर्चा करण्यासाठी आजची बैठक या ठिकाणी संपन्न झाली. आजची पहिली बैठक असताना देखील सुद्धा शेकडो प्रमुख कार्यकर्ते ह्या बैठकीसाठी उपस्थित राहिले. ही आमच्या सर्वांसाठी एक अभिमानाची एक बाब आहे. आणि म्हणून यावर्षी 2026चा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम ना भूतो ना भविष्य, म्हणजे मागच्या वर्षी मोठा झालाच होता, या वर्षी देखील सुद्धा हा कार्यक्रम प्रचंड भव्य दिव्य, प्रचंड मोठ्या ताकदीने या ठिकाणी संपन्न होईल याबद्दल आमची कोणाच्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. आजपासून आम्ही सगळेजण तयारीला लागलेलो आहे. राज्यातला सगळ्यात मोठा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम जर कुठं होणार असेल तो आमचे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि क्रांतिकारक राया ठाकर यांच्या जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोले शहरामध्ये हा कार्यक्रम होईल. आपण सर्वांनी या कार्यक्रमाची तयारी करावी, मोठ्या ताकदीने ह्या कार्यक्रमामध्ये एकत्र यावं आणि आपला सण, आपला उत्सव दिमाखात साजरा करण्यासाठी सगळ्यांनी एकजूट करावं अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या अकोले टाइम्सच्या वतीनं आपल्या सर्व आदिवासी बांधवांना या निमित्तानं करतो. या महाराष्ट्रामध्ये बँडच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातला सगळ्यात टॉपचा बँड कोणता असेल तर दीपक गलंगी ह्या बँडची ओळख आहे.
आणि म्हणून या सर्व आदिवासी बांधवांची इच्छा होती का साहेब या वर्षी तो बँड आपल्याला आपल्या उत्सवाला मिरवणुकीला आला पाहिजे, आणि म्हणून सगळ्यांच्या सूचना लक्षात घेता आदिवासी बांधवांच्या भावनेचा आदर करता आपण तो बँड बुक केलेला आहे. 9 तारखेला तो आपला उत्सव त्या बँडच्या माध्यमातून आपल्या सगळ्या राज्याला दिसेल. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.